हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा पहिला मोटो ब्लॉग आहे आणि मी असा का बोलतोय, मोटो ब्लॉग का नाही चालू झाला, तर थोडासा इंट्रो. आणि हा माझा पहिला मोटो ब्लॉग आहे. आपल्या या पहिल्या जर्नीमध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय अशा ठिकाणी जिथे आर्ट, इतिहास आणि स्पिरिच्युअलिटीचा परफेक्ट संगम होतो. हे ठिकाण आहे भुलेश्वर मंदिर. पुणे सोलापूर हायवेवरती यवत पासून 10 किलोमीटर आत एका डोंगरावर बसलेलं 8व्या शतकातील हे मंदिर. या मंदिराच्या भिंतींवर सुंदर आणि प्राचीन असे कोरीव काम केले आहे आणि हे महादेवाचे मंदिर आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही शंभूंचं दर्शन देणार आहे. दुसरे शंभू कुठले तर ते देखील पुढे कळेलच तुम्हाला. हा माझा पहिला मोटो ब्लॉग असल्यामुळे मी थोडासा नर्वस आहे. या ब्लॉगमध्ये थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करालच हे मला माहीत आहे आणि आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ, हा ब्लॉग, मोटो ब्लॉग आवडेल. सो चालू करू मोटो ब्लॉगला. बाई थांबतच नाही रस्त्याला. सिग्नल कोणाचं चालू आहे, काय कोणाचं चालू आहे, जे लोकांना काय घेणार देणार नाहीत. सो आपली गाडी आहे ती R15 आणि हे वर्जन आहे R15चं 2.5 म्हणू शकतो, पण S म्हणून या वर्जनला ओळखतात. सूर्य पहा किती भारी. ह्याच्यासाठीच मी सिटी रोड टाळलेला आहे आजचा आणि आपण इकडून रुरल भागातून जाणार आहोत. सिटीतलं काय, आपण सिटीत रोजच फिरतोय. आणि आपण आनंदित आहोत आता. माझ्या डिनर्स मित्रांसाठी की तुमची क्रिएटिव्हिटी जेव्हा थांबली आहे किंवा तुम्हाला काही दिवस झाले किंवा काही काळ झाला की सुचत नाही नवीन काय, तर एक छंद नक्कीच तुम्ही जोपासला पाहिजे, फिरण्याचा. ऑब्विसली आपल्याला काम धाम सोडून नाही फिरायचं. एक व्यवस्थित काम वगैरे सगळं सांभाळून तुम्हाला अशा छोट्या मोठ्या राईड्स. आता ही जी राईड आहे ती ॲक्च्युली माझ्या घरापासून 70 ते 75 किलोमीटरच्या रेंजमधली आहे. म्हणजे 75 किलोमीटर जायचं, 75 किलोमीटर यायचं. सो अशी ही राईड आहे माझी. मला मागं जायचं होतं नाही का, डेस्टिनेशन आपलं ते आहे ॲक्च्युली. आपल्याला त्या साईडला जायचं आहे. भले आपल्याला ॲक्च्युली भुलेश्वर टेम्पल ह्या साईडलाच भेटणार आपल्याला, पण अजून एक आपला स्टॉप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. कळेल तुम्हाला कुठे चाललोय आपण, काय आहे. पण नक्कीच तुम्ही आज तुम्हाला दोन्ही शंभूंचं दर्शन माझ्यातर्फे मी देणार. एक स्वयंभू शंभू आणि एक मी आता पाहिलंच. ॲक्च्युली मी एक चूक केली आहे ती मला आता लक्षात येते की ग्लव्स घेतले पाहिजे होते. काल मी कंटाळा करत बसलो माहिती आहे. काल मला दिवसभर खूप वेळ होता, पण एक ॲक्च्युली थोडंसं डिझाईनचं देखील काम होतं. मग ते झालेलं माझं, किंवा ते मी पोस्टपोन केलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे ते काय एवढं अर्जंटमध्ये पण नव्हतं. सो पिंपरी चिंचवड वाकडच्या साईडला आहेत दुकानं चांगली जिथे रायडिंग गिअर्स भेटतात. तिथं जाऊन मला घेता आलं असतं. असं पण नव्हतं की पैसे नव्हते, पैसे पण आहेत, सगळं आहे, पण कंटाळा. सो त्याच्यामुळं आज माझ्याकडे ग्लोव्ज नाही आहेत. आणि मला वाटतं मला आता मॅप पाहावं लागेल, कारण की कुठे कसं जायचं आहे ते. आपल्याला एक ब्रिज क्रॉस करायचं आहे. याच्यासाठीचा होता हा अट्टहास. आपण एक फोटो काढू. व्ह्यू पाहू शकतो तुम्ही, ते वाफ धुकं जे असेल ते पाहू शकता तुम्ही कसं.
सिटीतून न जाण्याचं कारण देखील माझं हेच होतं की आपल्याला इथे समाधीवरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं, तिथं थांबायचं होतं आणि खूप बरं वाटलं थांबून नेहमीप्रमाणे. आता थेट भुलेश्वर टेम्पल. आता सपोज जर मी हे सिटीतून गेलो असतो सकाळीच, तर तुम्हाला देखील हे पाहायला नसतं भेटलं, मला तर नसतंच भेटलं. आणि हां, आपण थोडासा रोड चुकलो. आता जोपर्यंत समोर माउंट येत नाही आहे मोबाईलचा, तोपर्यंत ह्या गोष्टी थोड्याशा होतीलच. आणि मी आता आधी एखादी राईड झाली तर ती राईड का असताना पण त्याच्या आधी आपल्याकडे ह्या काही गोष्टी असणार. आणि इकडून आता फक्त आपल्याला पाहावं लागेल, हां इकडे जावं लागेल. पण अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की भुलेश्वर मंदिरासारखं पवित्र ठिकाण हे तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे, ते व्हिजिट केलंच पाहिजे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ते गरजेचं आहे. आपण लवकरच भेटू एका नवीन जर्नीमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.